नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत आहोत, विविध बातम्यांचा, विविध घडामोडींचा. मंडळी, आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. दिवस कोजागिरीचा आपला संकल्प सजग राहून महाराष्ट्र सुरक्षित करण्याचा. होय मंडळी, आपल्या परंपरेत ही शारदीय पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करत असतो. आपल्या संस्कृतीचं जे वेगवेगळं पण आहे ना, त्यातला हा एक आजचा दिवस आहे. अतिशय वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. पावसाळा संपलेला असतो, नवरात्र झालेलं असतं आणि दिवाळीची चाहूल लागलेली असते. अशा ती कोजागिरी पौर्णिमा येते. परंपरेने आपण लक्ष्मीचं पूजन करतो, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करतो आणि छान मसाले दुधाचा नैवेद्य दाखवतो. सगळेजण या निमित्ताने एकत्र येतात. काही ठिकाणी गाण्याच्या मैफिली होतात. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्यगीतं, भावगीतं, गप्पा अशी एक रात्र जागवून काढली जाते. आणि मी जसं दरवेळी सांगतो तसं आपलं रोजचं जगणं, आपले रोजचे प्रश्न या पलीकडे जाऊन कोजागिरीच्या निमित्ताने आपण आनंद घेतो, आनंद वाटत असतो. मंडळी, आपल्या सण, उत्सव, परंपरा, संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे की 365 दिवसात माणसाच्या रोजच्या जगण्याला सुसह्य करण्यासाठी, त्याला परत एकदा चालना देण्याकरता या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. आहार संस्कृती त्याच्यावरच आहे आणि पूजनाची, परमेश्वराचं स्मरण करण्याची, त्याला वंदन करण्याची संस्कृती त्याच्यातनंच विकसित झाली आहे. त्या निमित्ताने चांगल्या कामाचा संकल्प व्हावा. आपण जे जे काही करतो ते त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करून पुन्हा एकदा नव्या दमानं आपण उभं राहावं, अशा प्रकारची रचना आहे. आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा आहे. असं म्हणतात की थेट लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ती विचारते को जागृती म्हणजे कोण जागा आहे, कोण जागा आहे. आता कसं आहे की आपण इतके आधुनिक, विज्ञानवादी, उच्चभ्रू सुशिक्षित झालेलो आहोत की या सगळ्याला, आपल्या सगळ्यांना ना गमतीशीर कल्पना वाटत. असं कधी काही कोणी रस्त्यावर पृथ्वीवर येतं का, आणि असं कोणी चौकशी करतं का, असं कोणी बघतं का? म्हणजे त्याचे भावार्थ समजून घ्यायचे असतात आणि ते भावार्थ समजून घेऊन पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतात. म्हणून आजची पौर्णिमा ही साजरी केली जाते. काय करते लक्ष्मी? कोजागृती म्हणजे नेमकी काय विचारते ती? तर जागे कोण आहात म्हणजे काय? आतुर, उत्सुक, सजग आहात का? नव्या गोष्टी स्वीकारण्याकरता तुम्ही तयार आहात का? नव्या कल्पना स्वीकारण्याकरता तुम्ही तयार आहात का? आणि तुमचं वैयक्तिक जगणं जसं आहे, कौटुंबिक जगणं जसं आहे, तसं समाजाकरता काही केलं पाहिजे हा भाव तुमच्या मनात आहे का? म्हणून ती जागरूकता आहे. मंडळी, म्हणून सावध राहिलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. आपण जेव्हा जागृत अवस्थेत जाऊ ना, तेव्हा आपल्या अवतीभोवती काय घडतंय याचा अंदाज यायला लागतो आणि त्यानुसार आपला व्यवहार ठरतो. म्हणून कोजागिरी पौर्णिमा आहे आणि म्हणून ती लक्ष्मी विचारते कोजागिरी. मंडळी, ह्या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपल्या महाराष्ट्रात जो संदर्भ आहे तो विधानसभा निवडणुकांचा आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचं मतदान आहे आणि 23 तारखेला विधानसभांचा निकाल लागणार आहे. आज 16 तारीख आहे. 16 ते 20 असा साधारण 30-32-34 दिवसांचा हा टप्पा आहे. ह्या टप्प्यात आपल्याला जागं राहायचं आहे. हो मंडळी, मतदार म्हणून जागं राहायचंय आणि हाच प्रश्न आपल्या सहकार्यांना, मित्रांना, नातेवाईकांना, कुटुंबात विचारायचे. कोजागिरी. मंडळी, हे जे सगळे सण, उत्सव, परंपरा आहेत ना, या सगळ्याला ना जसं वैयक्तिक पूजनाचं, वैयक्तिक किंवा आपल्या आत्मशुद्धीचं, आत्मवृद्धीचं जसं एक महत्व आहे ना, तसं एक समाज म्हणून काही धारणा आहेत. आणि म्हणून मतदार म्हणून जागं राहण्याचा संकल्प ह्या कोजागिरीला केला पाहिजे. आज संध्याकाळपासून आपल्या प्रत्येकाचं काही ना काही ठरलं असेल. कुठे भेळ होईल. आता हळूहळू त्या भेळेची जागा पावभाजीनी, आणि नुसत्याच पावभाजीनी नाही मंडळी, चायनीज, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेली आहे. असं सगळं काही असू द्या, आपण बदलतो, आपण नवं स्वीकारतो. पण हे सगळं नवं करताना, बदलताना आपल्याला काय करायचंय याचं भान ठेवण्याकरता म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेची योजना आहे. आणि म्हणून मंडळी, 20 नोव्हेंबरला मतदान करताना जागं राहून, सावध राहून आपल्याला मतदान करायचं आहे. मतदान कशाकरता करायचं आहे? आपल्याला केवळ एक पक्ष निवडायचा आहे का? एक उमेदवार निवडायचा आहे का? लोकशाहीच्या प्रक्रियेत तो निवडायचाच आहे, तेच करायचं आहे, तिथेच जाऊन शिक्का मारायचा आहे. पण सुरक्षित, समृद्ध,
समरसतायुक्त, शोषणमुक्त, जातीपंथ भाषेच्या पलीकडे असा महाराष्ट्र घडवू शकण्याची ज्यांची क्षमता आहे, किमान इच्छा आहे, किमान ते त्याविषयी बोलतात, अशा पक्षाला आपल्याला निवडून द्यायचं आहे. अशा आपल्या परिसरातला उमेदवार जो जागा असेल, ज्याला नागरी प्रश्नांची जाण असेल आणि त्याकरता तो सजग असेल, अशा उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. मंडळी, ह्या वर्षीच्या कोजागिरीचा संकल्प आपला हाच आहे. हाच निर्धार आपल्याला करायचा आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत आपण जेव्हा मत द्यायला जाऊ तेव्हा अशी अखंड सावधानता बाळगून बटण दाबताना, पूर्वी शिक्के मारलेले आहेत आपण, आता बटण दाबताना काय काय आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्यानुसार मतदान करायचं आहे. म्हणून आजच्या महालक्ष्मीचं पूजन असेल, आजचं जागरण असेल, त्या जागरणातनं आपल्याकरता एक वेगळ्या प्रकारची भक्तीची उपासना करताना आणि सामर्थ्य मागताना माझा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राचा मी घटक आहे, मतदार आहे, नागरिक आहे, त्या नागरिकत्वाच्या कर्तव्यातनं माझ्या महाराष्ट्राच्या मांगल्याचीही आपल्याला आराधना करायची आहे. म्हणून दिवस आजचा कोजागिरीचा समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचा. मंडळी, आज इतकंच. मॅक कट्ट्यावर आपण इथेच थांबतोय. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.